मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का? महादेव ज्यांना आपण महाकाल असं म्हणतो, त्यांना अर्ध शरीर एका स्त्रीचं का धारण करावं लागलं? हे फक्त एक रूप नाही, तर यामागे सृष्टीच्या उत्पत्तीचे सर्वात मोठे विज्ञान दडलेले आहे. जेव्हा ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्यात अपयश आलं, तेव्हा महादेवांनी अर्धनारीश्वर रूप घेऊन जगाला एक मोठा संदेश दिला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अर्धनारीश्वर रूपाची कथा आणि त्यामागचं गूढ रहस्य. नमस्कार, मी शैला. लोकमत भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. कथेची सुरुवात होते सृष्टीच्या आरंभापासून. ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना तर केली, त्यांनी आपल्या मनातून मानसपुत्रांना जन्म दिला. पण एक मोठी समस्या निर्माण झाली. ही सृष्टी पुढे वाढतच नव्हती. जे जीव जन्माला आले होते त्यांचा वंश पुढे चालत नव्हता, कारण तिथे फक्त पुरुष होते, स्त्री नव्हती. प्रजा वाढत नसल्यामुळे ब्रह्मदेव हताश झाले. त्यांना समजलं की जोपर्यंत विश्वात मैथुनी सृष्टी म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन सुरू होत नाही, तोपर्यंत जीवसृष्टीचा विकास अशक्य आहे. पण स्त्री शक्तीला प्रकट कसं करायचं हे त्यांना उमजत नव्हतं. उपाय शोधण्यासाठी ब्रह्मदेवाने महादेवांची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन महादेवांनी त्यांना दर्शन दिलं. पण हे दर्शन सामान्य नव्हतं बरं का. ब्रह्मदेवांसमोर जे रूप प्रकट झालं ते पाहून तेही थक्क झाले. त्या रूपाच्या उजव्या भागात साक्षात शिव होते आणि डाव्या भागात आदिशक्ती शिवा म्हणजे देवी पार्वती होत्या. महादेवांनी ब्रह्मदेवाला सांगितलं की हे ब्रह्मदेवा, पुरुष आणि प्रकृती म्हणजे शक्ती यांच्या मिलनाशिवाय सृष्टी अपूर्ण आहे. आणि त्याच क्षणी शिवाने आपल्या शरीरातून देवीला म्हणजे शक्तीला वेगळं केलं. या शक्तीनेच पुढे सृष्टीच्या विस्तारासाठी स्त्रियांची निर्मिती केली. अशा प्रकारे अर्धनारीश्वर रूपामुळे जगात संतुलनाची सुरुवात झाली. आता अर्धनारीश्वर रूपाशी जोडलेली अजून एक रंजक कथा आहे भृंगी ऋषींची. भृंगी ऋषी हे शंकराचे परमभक्त होते, पण ते देवी पार्वतीला मानत नव्हते. त्यांना वाटायचं की मोक्ष फक्त शिवाद्वारेच मिळतो. एकदा कैलासावर प्रदक्षिणा घालताना भृंगी ऋषींनी फक्त शंकराभोवती प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न केला आणि पार्वती देवीला वगळलं. पार्वती मातेला हे पाहून नवल वाटलं. त्यांनी भृंगी ऋषींची परीक्षा घेण्यासाठी शंकराच्या मांडीवर बसून त्यांच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला. पण हट्टी भृंगी ऋषींनी भुंग्याचं रूप घेतलं आणि शिव पार्वतीच्या मधून जाऊन फक्त शिवाला प्रदक्षिणा घातली. त्यांचा हा अहंकार मोडण्यासाठी आणि शिवशक्ती एकच आहेत हे दाखवण्यासाठी महादेवांनी त्याच क्षणी अर्धनारीश्वर रूप धारण केलं. आता भृंगी ऋषींना दोघांनाही वेगळं करणं अशक्य झालं. तर मंडळी, अर्धनारीश्वर